मुंबईच्या महापौर पदावरून आमच्यात कुठलाही वाद नाही। फडणवीस डावोसवरून आल्यानंतर चर्चा होईल। मतांशी प्रतारणा करून कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही। एकनाथ शिंदेंकडून भूमिका स्पष्ट। शिवसेना पक्ष बार्गेनिंग करणारा नाही। आमची लढाई सत्ता खुर्चीसाठी नसून महाराष्ट्राच्या विकासासाठी। विरोधकांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत। महापौर पदासाठी अडीच वर्ष फॉर्म्युल्याच्या वृत्तावर शिंदेंची प्रतिक्रिया। मुंबईच्या महापौर पदावर शिंदेंच्या शिवसेनेचाही दावा। प्रत्येकाला वाटतं महापौर पद आपल्याकडे असावं। उदय सामंतांचं सूचक विधान। तर शिंदेंचा महापौर होणार नाही। मुंबईत कुणाला बसवायचं हे दिल्लीत ठरतंय, राऊतांचा निशाणा। शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक 3 दिवसांपासून वांद्र्यातील हॉटेल ताज लँड्स अँड मध्ये मुक्कामी। नगरसेवकांना मार्गदर्शन केलं। गटनेता निवडीनंतर सर्वजण आपापल्या प्रभागात जातील, शिंदेंची माहिती। पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका। भाजपच्या मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेला 8 ते 10 दिवस लागणार। 2 वर्ष भाजपला ठाण्याचं महापौर पद द्या। ठाण्यात भाजपच्या 100% स्ट्राईक रेट। भाजपच्या निरंजन डावखरे यांचा दावा। तरी वरिष्ठ निर्णय घेतील, नरेश मस्केंकडून स्पष्ट। कल्याण डोंबिवली ठाकरे बंधूंचे नगरसेवक गेम चेंजर ठरणार। महापौर पदासाठी भाजपला 12 तर शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज। इतर पक्षातील नगरसेवक फोडण्यासाठी बार्गेनिंग सुरू। 9 नगरसेवक ठाकरेंच्या निगराणीखाली, सूत्रांची माहिती। पुणे महापालिकेतील अपयशानंतर अजित पवार ॲक्शन मोडवर। दोन्ही राष्ट्रवादीमध्ये बैठकांचं सत्र। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार आणि रोहित पवारांमध्ये पुन्हा चर्चा। एकत्र यायचं असल्यास सत्तेतून बाहेर पडा। शरद पवारांची विचारधारा वेगळी आहे। आमदार उत्तम जानकरांचा अजित पवारांना सल्ला। बाबा सिद्दीकींसारखीच तुमची हत्या करू। भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा धमकी। हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावीत, या वक्तव्यावरून नवनीत राणांना इशारा। राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। तिसऱ्या मुंबईकरता मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक महाराष्ट्रात येईल। भारतात खूप चांगले जॉब्स तयार होतील। दावोसमधून मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पालघर जिल्ह्यात लॉंग मार्च। उद्या संध्याकाळी लाल वादळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। आज रात्री मनोरमध्ये मोर्चेकऱ्यांचा मुक्काम। वाढवण मुरंबी बंदरांसह रोजगार हमी कायद्यातील बदलांच्या विरोधात आंदोलन। नितीन नवीन यांची भाजपच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड। उद्या सकाळी नितीन नवीन यांची अधिकृत घोषणा होणार। राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी फक्त एकच उमेदवार, प्रस्तावित निवड निश्चित। बंगळुरू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर होणार। कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय। 25 मे नंतर निवडणुकीची घोषणा केली जाणार।